नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण 9 जुलै 2026चे प्रेस रिलीजेस पाहणार आहोत. तत्पूर्वी PIB कव्हर करणं का महत्त्वाचं आहे ते मला 1 मिनिटात समजावून सांगायचं आहे. UPSC प्रिलिम्स 2026मध्ये PIBमधून थेट 35 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्याचबरोबर UPSCचे चेअरमन अजय कुमार यांनी ट्विट करून सांगितलं होतं की UPSC पेपर सेट करण्यासाठी PIBचा अधिकृत सोर्स म्हणून वापर करतं. त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये देखील PIBमधून डायरेक्ट क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्य परीक्षेच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी सुद्धा PIB खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या UPSC आणि राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे. तर आता आपण येऊया आपल्या पहिल्या प्रेस रिलीजवरती. समृद्ध ग्राम उपक्रमाला जागतिक WSIS पुरस्कार 2026 प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भात ही प्रेस रिलीज असणार आहे. संचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं जे दूरसंचार विभाग आहे यांच्यामार्फत ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. जनरल स्टडीज पेपर 2 मधला गव्हर्नन्सचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. आता हा जो समृद्ध ग्राम उपक्रम आहे हा काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला भारत नेट उपक्रमाबद्दल माहिती पाहावी लागेल. कारण भारत नेट प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला पाया बनवून आपण समृद्ध ग्राम उपक्रम सुरू केलेला आहे. तर आता आपण भारत नेट प्रोजेक्ट नेमका काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊया. आपल्या घरामध्ये जे वायफाय येतं किंवा जी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी येते ती अशा प्रकारच्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते. या ज्या ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत त्या जमिनीमध्ये पुरल्या जातात आणि त्यांच्यामार्फत घराघरामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी किंवा हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाते. तर अशा प्रकारच्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून 2.5 लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचं उद्दिष्ट आपण भारत नेट प्रोजेक्टच्या अंतर्गत ठेवलेलं आहे. आणि त्या प्रकारे सरकार रोड कन्स्ट्रक्शन करतं आणि तो रोड यूज करण्यासाठी ज्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट एजन्सीज सरकारला टोल वगैरे प्रोव्हाइड करतात त्याच पद्धतीनं सरकारद्वारे हे जे ऑप्टिकल फायबर केबल्सचं जे नेटवर्क गावागावामध्ये पोहोचवलं जाणार आहे ते ऑप्टिकल फायबर केबल्सचं नेटवर्क यूज करण्यासाठी मोबाईल ऑपरेटर्स असो किंवा केबल TV ऑपरेटर्स असो ते सरकारला रेंट प्रोव्हाइड करणार आहेत. आणि या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून हे जे मोबाईल ऑपरेटर्स असणार आहेत एअरटेल, जिओ इत्यादी आणि केबल TV ऑपरेटर्स जे असणार आहेत ते आपल्या सेवा या खेडेगावापर्यंत पोहोचवू शकणार आहेत. तर हा जो भारत नेट प्रोजेक्ट आहे तो 3 टप्प्यांमध्ये आपण पूर्ण करत आहोत. पहिला टप्पा 2011मध्ये सुरू झाला होता. 2011 ते डिसेंबर 2017 हा या भारत नेट प्रोजेक्टचा पहिला टप्पा होता आणि याच्या अंतर्गत आपण 1 लाख ग्रामपंचायतींना या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून जोडलेलं आहे. दुसरा टप्पा डिसेंबर 2017ला सुरू झालेला आहे आणि तो आणखी सुरू आहे. याच्या अंतर्गत आपण 1.5 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून जोडून त्यांना हायस्पीड किंवा ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्याचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. आणि आत्ता म्हणजेच मार्च-एप्रिल 2025पर्यंत आपण 2,18,347 ग्रामपंचायतीपर्यंत या ऑप्टिकल फायबर केबल्सना पोहोचवू शकलेलो आहे. किंवा त्यानंतर तिसऱ्या फेजमध्ये आपण काय करणार आहे, ही जी तिसरी फेज आहे ती ऑगस्ट 2023पासून सुरू झालेली आहे. आणि या फेजच्या अंतर्गत आपण काय करणार आहे तर आपण हे जे ऑप्टिकल फायबर केबल्सचं जे नेटवर्क गावागावामध्ये पोहोचवलेलं आहे तर त्या नेटवर्कला अपग्रेड करण्याचं काम आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये करणार आहोत. मग त्यामध्ये 5G टेक्नॉलॉजी इंटिग्रेट करणं असो किंवा हे जे ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क्स आहे त्यांची बँडविड्थ क्षमता वाढवणं असो, जेणेकरून हे जी ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे जे इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्याचं स्पीड वाढवावं. तर अशा प्रकारचं अपग्रेडिंग आपण तिसऱ्या फेजमध्ये करणार आहोत. आणि ही जी तिसरी फेज आहे ती ऑगस्ट 2023पासून सुरू झालेली आहे. समृद्ध ग्राम योजनेच्या अंतर्गत आपण भारत नेट प्रोजेक्टच्या अंतर्गत जी हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण गावागावामध्ये पोहोचवलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आपण समृद्धी केंद्राच्या माध्यमातून गावागावामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास, शासन सेवा आणि कॉमर्स यांसारख्या सेवा देणार आहोत. समृद्ध ग्राम योजनेच्या अंतर्गत आपण हे जे समृद्ध केंद्र गावागावामध्ये उभी करणार आहेत यामध्ये आपण वेगवेगळे डिजिटल इक्विपमेंट्स ग्रामस्थांसाठी अवेलेबल करून देणार आहेत. मग त्यामध्ये कॉम्प्युटर्स असो किंवा शेतीचा वापरासाठी ड्रोन्स असो
किंवा माती परीक्षण करण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्सचे जे इक्विपमेंट्स आहेत ते असो, अशा प्रकारच्या डिजिटल सुविधा आपण या समृद्धी केंद्रामध्ये उपलब्ध करून देणार आहोत समृद्ध ग्राम उपक्रमाच्या अंतर्गत. आणि हे जे डिजिटल इक्विपमेंट्स आहेत त्याच्या अंतर्गत आपण कोणकोणत्या सेवा देणार आहेत, तर पहिला आहे आरोग्यसेवा. आरोग्यसेवेमध्ये आपण काय देणार आहे, तर टेलिकन्सल्टेशन. या समृद्धी केंद्रामध्ये जे लॅपटॉप्स असणार आहेत त्याच्या माध्यमातून जे ग्रामीण लोक आहेत ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकणार आहेत आणि त्यांच्याकडून उपचार घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांना PM जन औषधी केंद्राच्या माध्यमातून स्वस्त औषध उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर या समृद्धी केंद्रामध्ये आपण हेल्थ ATMची सुविधासुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. आता हेल्थ ATM काय असतं, या हेल्थ ATMच्या माध्यमातून आपण ब्लड शुगर, ब्लड प्रेशर यांसारख्या 60+ टेस्ट आपण करू शकतो आणि 15 मिनिटांमध्ये आपण या टेस्टचा रिझल्टसुद्धा मिळवू शकतो. तर अशा प्रकारचे हे हेल्थ ATMसुद्धा आपण समृद्धी केंद्रामध्ये अवेलेबल करून देणार आहोत. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत आपण कोणत्या सुविधा देणार आहोत, तर आपण या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट क्लासरूम अवेलेबल करून देणार आहोत. त्याचबरोबर डिजिटल शिक्षणाची साधने आपण उपलब्ध करून देणार आहोत, मग त्यामध्ये लॅपटॉप असो किंवा टॅबलेट असो इत्यादी. आणि या सर्व माध्यमातून आपण गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण या विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्याचबरोबर कौशल्य विकासासाठी आपण ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान करणार आहोत. त्याचबरोबर सरकारचे जे स्वयं किंवा दीक्षा पोर्टल आहेत याच्या माध्यमातून आपण या तरुणांना ऑनलाईन कोर्सेससुद्धा अवेलेबल करून देणार आहोत. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये आपण काय करणार आहोत, तर इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीनं आपण सक्षम माती परीक्षण करणार आहोत. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं की खत फवारणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी या समृद्धी केंद्रामध्ये आपण ड्रोनची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर स्मार्ट सिंचनचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गावागावामध्ये आपण समृद्धी केंद्राच्या माध्यमातून राबवणार आहोत. आता स्मार्ट सिंचन काय आहे, स्मार्ट सिंचन हे एक मोबाईल ॲप आहे. यामध्ये काय केलं जातं की आपल्या शेतामध्ये काही सेन्सर्स लावले जातात आणि हे जे सेन्सर्स आहेत ते मातीमध्ये असलेला जो ओलावा आहे ते मापण्याचं काम करतात. आणि ज्यावेळेस या सेन्सर्सना समजतं की मातीमध्ये ओलावा कमी झालेला आहे तर ते जे सिग्नल्स आहेत ते क्लाउडवरती पाठवले जातात आणि या क्लाउडच्या माध्यमातून मोबाईल ॲपला सिग्नल दिले जातात आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जे मोटर्स आहेत ते सुरू केलं जातं. आणि अशा प्रकारे हे जे स्मार्ट सिंचन ॲप आहे याच्या माध्यमातून आपण एक प्रभावी पद्धतीनं पाणी सिंचन करू शकतो, जेणेकरून पाण्याची बचतसुद्धा होते. त्याचबरोबर आपण आर्थिक समावेशनाच्या सुविधासुद्धा समृद्धी केंद्राच्या माध्यमातून देणार आहोत. तर आर्थिक समावेशनामध्ये आपण काय करणार आहे, तर या समृद्धी केंद्रामध्ये आपण एक बँकिंग करस्पॉन्डंट किंवा बँकिंग प्रतिनिधी देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोक बेसिक बँकिंग ऑपरेशन्स करू शकणार आहेत. म्हणजे डिपॉझिट असो किंवा विथड्रॉवल असो यांसारखे जे बेसिक बँकिंग ऑपरेशन्स आहेत ते ग्रामीण भागातील लोक बँकिंग करस्पॉन्डंटच्या माध्यमातून करू शकणार आहेत. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट, विमा आणि पेन्शन सुविधासुद्धा आपण या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून अवेलेबल करून देणार आहोत. त्याचबरोबर गव्हर्नन्समध्ये आपण काय करणार आहे, तर कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आपल्याला ज्या सेवा उपलब्ध होतात, मग ते प्रमाणपत्र मिळवणे असो किंवा अर्ज भरणं असो किंवा बिल भरणं असो, यांसारख्या ज्या सेवा आपल्याला महाई केंद्र सेवाच्या माध्यमातून जे मिळतात ते सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर आता कॉमर्समध्ये आपण काय करणार आहे, तर जे स्थानिक उत्पादनं असणार आहे, ग्रामीण भागातील जे स्थानिक उत्पादनं असणार आहेत त्यांच्या ऑनलाईन विक्रीसाठी आपण या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून मदत करणार आहोत. त्याचबरोबर या उत्पादनांसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा आपण तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण समृद्ध ग्राम उपक्रमाच्या अंतर्गत भारत नेट कनेक्टिव्हिटीचा वापर करून या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून या सर्व सुविधा आपण ग्रामीण भागातील नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत. तर अशा प्रकारे हा जो समृद्धी ग्राम उपक्रम आहे तो भारत नेट कनेक्टिव्हिटीचा वापर करून ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी मदत करणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी मदत करणार आहे. त्याचबरोबर डिजिटल इन्क्लुजनसाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी मदतगार ठरणार आहे. त्याचबरोबर शासकीय सेवांची सुलभ आणि पारदर्शक उपलब्धता ग्रामीण भागामध्ये करून देणार आहे आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्याचं काम हा समृद्धी ग्राम उपक्रम
एकंदरीतपणे करणार आहे. आता अशा प्रकारचा आपला हा जो समृद्ध ग्राम उपक्रम आहे त्याला WSIS म्हणजेच वर्ल्ड समिट फॉर इन्फॉर्मेशन सोसायटीचा 2026चा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो एनेबलिंग एन्व्हायरमेंट या श्रेणीच्या अंतर्गत समृद्ध ग्राम या उपक्रमाला देण्यात आलेला आहे. हा जो समृद्ध ग्राम उपक्रम आहे तो भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनद्वारे राबवला जात असतो. तर समृद्ध ग्रामची संकल्पना नेमकी काय आहे हे मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये डिटेलमध्ये समजावून सांगितलेलंच आहे. तर यामध्ये आपण भारत नेट ब्रॉडबँड नेटवर्कचा पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून वापर करतो आणि त्यामुळे हा जो भारत नेट ब्रॉडबँड नेटवर्क आहे ते केवळ इंटरनेट जोडणीचा मार्ग न राहता ग्रामीण भागामध्ये लोकोपयोगी आणि शाश्वत सेवा पुरवण्याचं एक माध्यम बनलेलं आहे. त्याचबरोबर या समृद्ध ग्राम उपक्रमाच्या अंतर्गत आपण जी समृद्धी केंद्रे उभारलेली आहेत ती डिजिटल तंत्रज्ञान आणि असिस्टेड डिलिव्हरी यांचा मेळ घालणारे केंद्र म्हणून काम करणार आहेत. कारण या समृद्धी केंद्रामध्ये आपण डिजिटल तंत्रज्ञान तर देतोच, म्हणजेच जे लॅपटॉप्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत किंवा ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटीचे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा जे हेल्थ ATM आहे, अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान तर आपण देतोच. पण हे डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठी, मदत करण्यासाठी आपण त्या समृद्धी केंद्रामध्ये काही असिस्टंट किंवा सहाय्यकसुद्धा नेमलेले आहेत. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान आणि असिस्टेड डिलिव्हरी यांचा मेळ घालणारं केंद्र म्हणून हे जे समृद्धी केंद्र आहेत ते काम पाहणार आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील उमरी गावात आपल्या देशातील पहिला समृद्धी केंद्राचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलेलं आहे. आणि या समृद्धी केंद्राच्या माध्यमातून आपण ज्या सेवा देणार आहे त्याला आपण फिजिटल सेवा असं म्हणणार आहे. फिजिटल सेवा म्हणणार आहे, इथे ट आहे, तुम्ही करेक्ट करून घ्या नंतर. तर याला फिजिटल सेवा आपण का म्हणणार आहे, कारण आपण जे फिजिकल इक्विपमेंट आहेत मग त्यामध्ये कम्प्युटर्स असो किंवा आपलं जे हेल्थ ATM असो किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स असो किंवा ऑगमेंटेड रियालिटी असो, व्हर्च्युअल रियालिटी, अशा प्रकारचे जे फिजिकल इक्विपमेंट्स आहेत याच्या माध्यमातून आपण डिजिटल सेवा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे आपण याला फिजिकल आणि डिजिटलचा मिक्सचर म्हणून फिजिटल असं आपण या सेवांना म्हणणार आहे. आणि या माध्यमातून कोणत्या फिजिटल सेवा आपण देणार आहेत, तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आरोग्य सेवा, ज्याच्या माध्यमातून आपण टेलिकन्सल्टेशन प्रोव्हाइड करणार आहोत, हेल्थ ATMs प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून आपण स्वस्त औषधे उपलब्ध करून देणार आहोत. शिक्षण आणि कौशल्यामध्ये आपण स्मार्ट क्लासरूम्स, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटीच्या आधारावर आपण कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर कृषी तंत्रज्ञानामध्ये आपण इंटरनेट ऑफ थिंगच्या मदतीनं माती परीक्षण करणार आहोत. ड्रोनच्या सहाय्यानं आपण औषध फवारणी करणार आहोत. त्याचबरोबर स्मार्ट सिंचन ॲपचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा आपण या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यानंतर आपण फायनान्शियल इन्क्लुजनसाठी प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये आपण बिझनेस करस्पॉन्डंट या समृद्धी केंद्रामध्ये उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपण हे जे ग्रामीण भागातील जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असणार आहेत किंवा जे स्थानिक कारागीर असणार आहेत त्यांच्यामार्फत जे उत्पन्न घेतलं जाणार आहे तर त्या उत्पन्नाला ऑनलाईन बाजारात विकण्यासाठी आपण मदत करणार आहोत. त्याचबरोबर या उत्पन्नासाठी स्वतंत्र व्यासपीठसुद्धा आपण येथे उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजेच आपलं जे महा ई सेवा केंद्र जे असतात त्याच्या माध्यमातून आपण ज्या सर्व्हिसेस चा लाभ घेतो, म्हणजे त्यामध्ये आधार सेवा असो किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया असो किंवा बिल भरण्याची प्रक्रिया असो किंवा वेगवेगळे सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया असो, तर या सर्व सेवासुद्धा आपल्याला समृद्धी केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्याचबरोबर भारत नेटच्या माध्यमातून आपण फायबर टू द होम द्वारे जी हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावागावांमध्ये पोहोचवलेली आहे त्याच्या माध्यमातून जी तरुण पिढी असणार आहे त्यांना डिजिटल शिक्षणाच्या नवीन संधीसुद्धा. तर आता आपला हा जो भारत नेट प्रोजेक्ट आहे याच्या माध्यमातून जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2,17,000हून जास्त ग्रामपंचायतींना आपण ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून जोडलेलं आहे. आणि या ग्रामपंचायतीमध्ये आपण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी किंवा हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा आपण पुरवलेली आहे.
त्यानंतर हा जो भारतनेट प्रोजेक्ट आहे तो आपले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, मग ते आरोग्य असो किंवा शिक्षण असो किंवा विषमता कमी करणे असो किंवा डिजिटल सक्षमीकरण असो, हे जे SDGचे गोल्स आहेत किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल्स आहेत त्याच्याशी संलग्न असणारा हा भारतनेट प्रोजेक्ट आहे. त्यानंतर आपली दुसरी प्रेस रिलीज कृषी यांत्रिकीकरण उपअभियान किंवा सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशनच्या संदर्भात असणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीज पेपर 3मधला तंत्रज्ञान मोहीम किंवा टेक्नॉलॉजी मिशनचा जो ॲग्रिकल्चरमधला जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर हा जो सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशनचा जो उपक्रम आहे तर त्याची पार्श्वभूमी काय आहे, तर 2007मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. आणि आपले जे राज्य सरकार आहेत त्यांना कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा उपविभाग म्हणून किंवा उपअभियान म्हणून आपण सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन ही स्कीम सुरू केलेली होती. आणि याच्या अंतर्गत ज्या लोकांपर्यंत कृषी तंत्रज्ञान अजूनपर्यंत पोचलेले नाही, मग ते शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबमधले शेतकरी असो किंवा महिला शेतकरी असो किंवा सीमा भागातील किंवा नॉर्थ ईस्ट रिजनमधले जे शेतकरी असो, तर अशा शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरण पोहोचवण्यासाठी आपण सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन ही स्कीम आणली होती. आणि 2017-18मध्ये ही जी राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे तिचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं आणि तिला नाव देण्यात आलं राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार. आणि याच्या अंतर्गत आपण प्री हार्वेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच पोस्ट हार्वेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा भर दिलेला आहे. आणि हे जे रिस्ट्रक्चर केलेलं किंवा पुनर्रचना केलेली जी स्कीम आहे त्याला आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार असं नाव दिलेलं आहे. आता ही जी सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन ही जी स्कीम आहे याच्या अंतर्गत आपण नेमकं काय करतो, की जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे लहान शेतकरी आहेत किंवा सीमांत भागातील किंवा नॉर्थ ईस्ट रिजनमधले जे शेतकरी आहेत किंवा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्समधले जे शेतकरी आहेत किंवा जे महिला शेतकरी आहेत ज्यांच्यापर्यंत अजूनही कृषी यांत्रिकीकरण पोहोचलेलं नाही, कृषी तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही, तर अशा लोकांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाला पोहोचवण्यासाठी आपण ही जी सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन ही जी स्कीम आहे ती सुरू केलेली आहे. याच्या अंतर्गत आपण काय करतो, तर याच्या अंतर्गत आपण फार्म मशिनरी बँक्स, कस्टम हायरिंग सेंटर्स आणि हायटेक इक्विपमेंट हब स्थापन करतो. तर आता हे जे फार्म मशिनरी बँक्स आहेत किंवा कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत किंवा हायटेक इक्विपमेंट हब आहेत यांच्याद्वारे काय केलं जातं, तर यांच्याद्वारे एक मुख्य काम केलं जातं ते म्हणजे जे कृषी यंत्र आहेत ते शेतकऱ्यांना रेंटवर देण्याचं किंवा भाडे तत्वावर देण्याचं काम या 3 संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. आता याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, तर ह्या ज्या फार्म मशिनरी बँक्स आहेत या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा सेल्फ हेल्प ग्रुप किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुरू केल्या जातात. त्याचबरोबर हे जे कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या माध्यमातून सुरू केलं जातं. ज्या युवकांच्याकडे ॲग्रिकल्चर डिग्री आहे त्यांच्यामार्फत हे कस्टम हायरिंग सेंटर्स सुरू केले जातात. त्याचबरोबर हे जे हायटेक इक्विपमेंट हब आहेत हे सुद्धा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलमार्फत सुरू केले जातात. त्याचबरोबर हे जे फार्म मशिनरी बँक्स आहेत किंवा कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत याच्यामध्ये एक साधारण दर्जाचे जे कृषी यंत्र आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. मग त्यामध्ये ट्रॅक्टर असो, रोटर असो किंवा इतर हलक्या दर्जाचे किंवा हलक्या टेक्नॉलॉजीचे जे इक्विपमेंट्स आहेत ते कस्टम हायरिंग सेंटर्स आणि फार्म मशिनरी बँकच्या माध्यमातून दिले जातात. आणि हे जे हायटेक इक्विपमेंट हब आहेत जसं की याच्या नावामध्ये हायटेक आहे, तर जे कृषी क्षेत्रासाठी लागणारी जी हायटेक इक्विपमेंट्स आहेत ती या हायटेक इक्विपमेंट हबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेंटवर दिली जातात. तर यामध्ये ड्रोन्स येतात किंवा माती परीक्षणासाठी लागणारे जे इंटरनेट ऑफ थिंगचे जे इक्विपमेंट्स आहेत, तर हे जे इक्विपमेंट्स आहेत ते हायटेक इक्विपमेंट हबच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशनच्या अंतर्गत हे जे 3 वेगवेगळे
डिस्ट्रीब्युटरीज आहेत त्यांना जे निधी दिला जातो तो त्यामध्ये सुद्धा फरक आहे. मग ही जी फार्म मशिनरी बँक्स आहेत जी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून सुरू केली जाते, तर त्यांना 30 लाखांपर्यंतच्या प्रोजेक्टसाठी 80% निधी प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर हे जे कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत याच्यासाठी सबमिशन ऑन ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत 250 लाखांपर्यंतच्या प्रोजेक्टसाठी 40% जो निधी आहे तो सरकारतर्फे दिला जातो. त्याचबरोबर हे जे हायटेक इक्विपमेंट्स हब आहेत त्यांनासुद्धा 250 लाखांपर्यंतच्या प्रोजेक्टसाठी 40% अनुदान सरकारतर्फे दिलं जातं. हा या फार्म मशिनरी बँक्स, कस्टम हायरिंग सेंटर्स आणि हायटेक इक्विपमेंट हब यांच्यामधला एक बेसिक डिफरन्स आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना आणि हे जे कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत, हायटेक इक्विपमेंट्स हब आहेत, यांना फायनान्शियल सपोर्ट आपण या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत देत असतो. त्याचबरोबर जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये या कृषी यंत्रांच्या बाबतीत अवेअरनेस तयार करणं, त्याचबरोबर ही कृषी यंत्र वापरण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणं, म्हणजेच त्यांची कपॅसिटी बिल्डिंग करण्याचं कामसुद्धा या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत आपण करत असतो. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना हे जे कृषी यंत्र आहेत त्यांचा ॲक्सेस देणं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे कृषी यंत्र पोहोचवण्याचं कामसुद्धा आपण या स्कीमच्या अंतर्गत करतो. आणि हे जे फार्म मशिनरी बँक्स आहेत, कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत, हायटेक इक्विपमेंट हब आहेत, यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जे यंत्र भाडेतत्वावर देणार आहेत किंवा विकणार आहेत, तर ते त्यांची क्वालिटी चेक करणं, मग ते टिकाऊ आहेत का किंवा ते वापरण्यासाठी सेफ आहेत का, या सर्व गोष्टींची तपासणी करण्याचं कामसुद्धा सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत केलं जातं. तर ही जी सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीम काय आहे आणि त्याच्या अंतर्गत नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला समजलं असेल. तर आता या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या संदर्भात काही डेटा आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर हे जे अनुदान आपण देणार आहे वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटरीजसाठी, तर त्या अनुदानाचा वाटा कशा प्रकारे असणार आहे, तर यासाठी केंद्र सरकार 60% खर्च उचलणार आहे आणि उरलेला 40% खर्च हा राज्य उचलणार आहेत. त्याचबरोबर जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत किंवा जे हिमालयन राज्य आहेत त्यांच्यामध्ये 90% वाटा हा सरकार उचलणार आहे आणि राहिलेला 10% जो वाटा असणार आहे तो राज्य सरकारांमार्फत उचलला जाणार आहे. त्याचबरोबर जे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे 100% वाटा हा केंद्र सरकारचा असणार आहे. 100% निधी जो आहे तो केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे. या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत जे शेतकरी वैयक्तिक मशिनरी खरेदी करणार आहेत त्यांना कशा प्रकारचं अनुदान दिलं जाणार आहे, तर जे सर्वसाधारण लाभार्थी असणार आहेत त्यांना 40% अनुदान दिलं जाणार आहे. जे पण कृषी यंत्र ते खरेदी करणार आहेत त्यावरती 40% अनुदान त्यांना भेटणार आहे. कुणाला तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना. त्याचबरोबर जे शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईबमधले जे शेतकरी असणार आहेत किंवा लहान आणि सीमांत भागातील जे शेतकरी असणार आहेत किंवा महिला शेतकरी जे असणार आहेत त्यांना कृषी यंत्र खरेदीसाठी 50% अनुदान दिलं जाणार आहे या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत. त्यानंतर ईशान्येकडील जी राज्य आहेत त्यांना जे लहान यंत्रसामुग्री आहे ते खरेदी करण्यासाठी काही विशेष स्कीमच्या अंतर्गत 100% अनुदान दिलं जाणार आहे. आणि आता या सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहे, मग ते फार्म मशिनरी बँक्स असो, कस्टम हायरिंग सेंटर्स असो, तर त्यांना आपण कशाप्रकारे निधी देणार आहे किंवा त्यांना आपण कशाप्रकारे अनुदान देणार आहे ते मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये समजावून सांगितलेलंच आहे. तर जे कस्टम हायरिंग सेंटर्स असणार आहेत त्यांना 250 लाखपर्यंतच्या प्रकल्पांसाठी 40% आर्थिक मदत सरकारतर्फे दिली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या फार्म मशिनरी बँक्स आहेत जे ग्रामपंचायत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तयार केले जातात, तर अशा प्रकारच्या ज्या फार्म मशिनरी बँक्स आहेत त्यांना 30 लाखांपर्यंतच्या प्रकल्पावर 80% अनुदान सरकारतर्फे दिलं जाणार आहे. त्यानंतर जे लहान किंवा सीमांत भागात राहणारे जे शेतकरी आहेत त्यांनी जर कस्टम हायरिंग सेंटर्स किंवा सेल्फ हेल्प ग्रुप किंवा
फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत जर कृषी यंत्र भाडेतत्वावर घेतली तर अशा लहान व सीमांत भागातील शेतकऱ्यांसाठी आपण 2,000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारतर्फे देणार आहोत. तर अशा प्रकारे सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपण अनुदान देणार आहोत. त्यानंतर या सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत आपण आतापर्यंत 9,404 कोटी रुपये खर्च केलेले आहेत 2014-15 ते 2025-26 या कालावधीमध्ये. त्याचबरोबर या 9,404 कोटीमधून आपण 21.61 लाख शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर 27,554 कस्टम हायरिंग सेंटर्स आपण या 2014-15 ते 25-26च्या कालावधीमध्ये आपण उभी केलेली आहे. त्याचबरोबर 646 हायटेक हबसुद्धा आपण सुरू केलेले आहेत. आणि त्याचबरोबर 25,608 फार्म मशिनरी बँक्ससुद्धा आपण या कालावधीमध्ये स्थापन केलेल्या आहेत. तर सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत आपण किसान ड्रोन मोहीमसुद्धा राबवलेली आहे. आणि या मोहिमेअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञान अवलंबण्यासाठी आणि त्याचबरोबर ड्रोनच्या प्रात्यक्षिकांसाठी 52.50 कोटींची तरतूद आपण केलेली आहे. त्याचबरोबर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या अंतर्गत राज्य कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून 40,918 हेक्टर क्षेत्रावरती एकूण 40,928 ड्रोन प्रात्यक्षिके आपण आत्तापर्यंत केलेली आहेत. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च किंवा कृषी विज्ञान केंद्र यांना ड्रोन खरेदीसाठी आपण प्रति ड्रोन 10 लाख रुपयांपर्यंत 100% आर्थिक मदत आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना ड्रोन खरेदीसाठी आपण 75% अनुदान देणार आहोत. त्यानंतर ड्रोन सेवा मॉडेलचा वापर करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टर कॉन्टिंजन्सी खर्च आपण देणार आहोत. तर हायटेक इक्विपमेंट हबच्या माध्यमातून जर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशननी समजा ड्रोन हायर केले तर त्यासाठी त्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टर कॉन्टिंजन्सी खर्च सरकारतर्फे दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत आपण हा जो खर्च करणार आहे तर त्यातील 30% निधी केवळ महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे एक प्रकारचं महिला सक्षमीकरणाचं कामसुद्धा आपण या सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत करत आहोत. त्यानंतर आपली तिसरी प्रेस रिलीज भूसीमा जिल्ह्यांच्या किंवा लँड बॉर्डर डिस्ट्रिक्टच्या पोलीस अधीक्षकांची परिषद पार पडलेली आहे त्या संदर्भात असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. आणि जनरल स्टडीज पेपर 3 मधला सीमा व्यवस्थापन किंवा बॉर्डर मॅनेजमेंटचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भूसीमा जिल्ह्यांच्या किंवा लँड बॉर्डर डिस्ट्रिक्टमधल्या पोलीस अधीक्षकांची जी परिषद झालेली आहे या परिषदेला त्यांनी ॲड्रेस केलेला आहे. आणि या परिषदेचा मुख्य उद्देश काय होता तर सीमा सुरक्षेशी संबंधित समस्यांवर सविस्तर चर्चा करणे आणि जे चिंताजनक प्रश्न आहेत त्यावर तातडीने उपाय शोधणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. तर या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या नाही आहेत, पण यामध्ये आपला जो GS3 मधला बॉर्डर मॅनेजमेंटचा जो टॉपिक आहे त्याच्या दृष्टिकोनातून 3-4 महत्त्वाच्या गोष्टी मला PIBमध्ये पाहायला भेटल्या आणि त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आता यामध्ये पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो बॉर्डर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून भारताने रिॲक्टिव्ह ॲप्रोच सोडून प्रोॲक्टिव्ह ॲप्रोच स्वीकारलेला आहे. आता प्रोॲक्टिव्ह ॲप्रोच स्वीकारलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे तर एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट होण्याऐवजी ती घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपण प्रोॲक्टिव्ह ॲप्रोच स्वीकारणं असं म्हणू शकतो. तर यामध्ये काय होणार आहे की बॉर्डरवरती जी घुसखोरी होते आणि त्यातून जे रेफ्युजी आपल्या भारतामध्ये येतात आणि ते आपल्या भारतामध्ये येऊन फेक वोटर ID, फेक आधार कार्ड, फेक रॅशन कार्ड सर्टिफिकेट मिळवून ते आपल्या भारतातील बॉर्डर एरियाजमध्ये स्थायिक होतात आणि बॉर्डर एरियामध्ये एक प्रकारे लोकसंख्येकीय दृष्टिकोनातून बदल घडवून आणतात. तर अशा प्रकारचं जे रेफ्युजी क्रायसिस आहे किंवा बॉर्डरवरून इन्फिल्ट्रेट होऊन जे दहशतवादी भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये दहशतवादी कारवाया करतात तर अशा प्रकारचं होणारं जे इन्फिल्ट्रेशन आहे
त्याच्यावर हे इन्फिल्ट्रेशन झाल्यावर कारवाई करण्याऐवजी ते इन्फिल्ट्रेशन होऊ नये म्हणून आपण जी कारवाई करणार आहे त्याला आपण प्रोॲक्टिव्ह अप्रोच म्हणणार आहे. आणि यामध्ये भारत काय करणार आहे तर भारत पहिली गोष्ट करणार आहे ती म्हणजे आपण चतुष्कोणीय सुरक्षा ग्रीड किंवा क्वाड्रँग्युलर सिक्युरिटी ग्रीडचं तत्त्व अवलंबणार आहोत. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर बॉर्डर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जे 4 महत्त्वाचे घटक आहेत ते आपण एकत्र आणणार आहेत. मग ते महत्त्वाचे घटक कोणते आहेत? पहिला आहे सीमा सुरक्षा दल, दुसरा आहे राज्य आणि जिल्हा प्रशासन, जे बॉर्डर एरियामधले राज्य आणि जिल्हे आहेत त्यांचं जे प्रशासन आहे, किंवा भारत सरकारचे संबंधित भागधारक किंवा स्टेक होल्डर्स. मग त्यामध्ये इंडियन आर्मी आली, आपली होम मिनिस्ट्री आली, आपली डिफेन्स मिनिस्ट्री आली, त्यानंतर बॉर्डर एरियामध्ये राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत. असे हे जे 4 महत्त्वाचे घटक मिळून आपण क्वाड्रँग्युलर सिक्युरिटी ग्रीड तयार करणार आहोत. यामध्ये आपण हे जे सीमा सुरक्षा दले असणार आहेत, मग ते BSF असो, ITBP असो किंवा SSB असो, ही जी सीमा सुरक्षा दले असणार आहेत ती फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सचं काम करणार आहेत. त्यानंतर राज्य आणि जिल्ह्यामधले जे पोलीस असणार आहेत किंवा भारत सरकारची जी इंडियन आर्मी असणार आहे ते सेकंड लाईन ऑफ डिफेन्स म्हणून काम पाहणार आहेत. आणि त्याचबरोबर राज्य आणि जिल्ह्यामधलं जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते बॉर्डर एरियामध्ये रोड आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर इंटेलिजन्स सेटअप करण्याचं काम हे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे पाहिलं जाणार आहे आणि ते थर्ड लाईन ऑफ डिफेन्स म्हणून काम करणार आहेत. त्याचबरोबर बॉर्डर एरियामध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते सुद्धा बॉर्डर एरियामध्ये जर इन्फिल्ट्रेशन झालं असेल तर त्याची माहिती सिक्युरिटी फोर्सेसपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत आणि ते एक फोर्थ लाईन ऑफ डिफेन्स असणार आहे. तर अशा प्रकारचं क्वाड्रँग्युलर सिक्युरिटी ग्रीड आपण तयार करणार आहोत आणि हे आपल्या प्रोॲक्टिव्ह अप्रोचचा एक भाग असणार आहे. त्यानंतर या प्रोॲक्टिव्ह अप्रोचचाच भाग म्हणून आपण डेमोग्राफी मिशनसुद्धा सुरू केलेलं आहे. आता हे डेमोग्राफी मिशन काय आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की बॉर्डर एरियाजमधून इन्फिल्ट्रेशन करून किंवा घुसखोरी करून परदेशी जे नागरिक आहेत ते आपल्या भारतामध्ये येतात, ते फेक सर्टिफिकेट्स ॲक्वायर करून त्या भारताच्या बॉर्डर एरियामध्ये स्थायिक होतात आणि तिथे असलेली जी ट्रायबल पॉप्युलेशन आहे तिथे लोकसंख्येकीय दृष्टीने बदल घडवून आणतात. म्हणजेच काय तर ज्या भागामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन एकेकाळी मेजॉरिटीमध्ये होते तिथे ते आता मायनॉरिटीमध्ये गेलेले आहे, कारण तिथे रेफ्युजी येऊन स्थायिक झालेले आहेत. त्याचबरोबर ज्या भागामध्ये ज्या बॉर्डर एरियाजमध्ये काही कम्युनिटी अस्तित्वातच नव्हत्या तिथे नवीन कम्युनिटी आपल्याला पाहायला मिळतात ज्या इन्फिल्ट्रेशन करून तिथे स्थायिक झालेले आहेत. तर अशा प्रकारचे जे लोकसंख्येकीय दृष्टिकोनातून किंवा डेमोग्राफिक जे बदल आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण डेमोग्राफी मिशन सुरू केलेलं आहे. यामध्ये आपण काय करणार आहे तर लोकसंख्येतील वाढीस कारणीभूत असणारे जे असामान्य घटक आहेत, म्हणजेच रेफ्युजीमुळे होणारे जे लोकसंख्या वाढ आहे, तर अशा असामान्य घटकांची ओळख पटवणे आणि भविष्यात असे बदल रोखण्यासाठी म्हणजेच इन्फिल्ट्रेशन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी आपण हे डेमोग्राफी मिशन सुरू केलेलं आहे आणि हा सुद्धा आपल्या प्रोॲक्टिव्ह अप्रोचचा एक भाग असणार आहे. प्रोॲक्टिव्ह मेजरचा तिसरा जो भाग असणार आहे ती म्हणजे स्मार्ट बॉर्डर. आपल्या शेजारील देशांची आपली जी बॉर्डर आहे त्यावरती आपण स्मार्ट बॉर्डर टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत फेन्सिंग करत आहोत. यामध्ये आपण लेझर किंवा थर्मल फेन्सिंग करणार आहोत. आता हे जे लेझर किंवा थर्मल फेन्सिंग असतं ते इनविजिबल असतं, पण या लेझर आणि थर्मल फेन्सिंगच्या एरियामध्ये जर एखादी ह्युमन ॲक्टिव्हिटी झाली तर मानवी बॉडीमधून येणारं जे टेम्परेचर आहे ते या लेझर किंवा थर्मल फेन्सिंगद्वारे डिटेक्ट केलं जातं आणि त्याची माहिती कमांड सेंटरला पोचवली जाते आणि त्या माहितीवर त्वरित ॲक्शन घेतली जाते. तर अशा प्रकारचं थर्मल आणि लेझर फेन्सिंगची टेक्नॉलॉजी आपण बॉर्डर एरियामध्ये यूज करणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण रडार सिस्टीमचा सुद्धा वापर करणार आहोत. त्याचबरोबर अँटी ड्रोन सिस्टीमसुद्धा आपण इथे वापरणार आहोत, जेणेकरून शत्रूचे जे सर्वेलन्स ड्रोन बॉर्डर एरियामध्ये फिरत असतात त्यांना आपण जॅम करू शकतो किंवा त्यांना आपण न्यूट्रलाइज करू शकतो. तर अशा प्रकारची स्मार्ट बॉर्डर प्रणाली आपण बॉर्डर एरियाजमध्ये यूज करणार आहोत आणि हा सुद्धा आपल्या प्रोॲक्टिव्ह अप्रोचचा एक भाग असणार आहे. तर या 12 वर्षांमध्ये बॉर्डर एरियामध्ये होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असणारी जी गुंतवणूक आहे त्यामध्ये 400% वाढ केलेली आहे. त्यानंतर भारत आणि म्यानमार सीमेवरती 31,000 कोटी रुपये खर्च करून आपण 1610 किलोमीटर लांबीचं फेन्सिंग करत आहोत. त्यानंतर आपल्या प्रोॲक्टिव्ह अप्रोचचाच आणखीन एक भाग असणार आहे ते म्हणजे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. आता
हा जो व्हायब्रंट विलेज प्रोग्राम आहे तो एक सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि तो 2022-23 आणि 2025-26 या कालावधीसाठी राबवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण 4,800 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे तो नॉर्दर्न बॉर्डरवरती असणारे जे 4 स्टेट आणि 1 युनियन टेरिटरी आहे, तर या भागामध्ये हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण काय करणार आहे, तर नॉर्दर्न बॉर्डरवरती असणारे जे विलेजेस आहेत तिथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणार आहोत, पायाभूत सुविधांचा विकास करणार आहोत. त्याचबरोबर उपजीविकेच्या संधीसुद्धा आपण या बॉर्डर विलेजेसमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आणि हे करण्यामागचा आपला एकमेव उद्देश आहे ते म्हणजे सीमा भागावरील होणारं जे स्थलांतर आहे ते रोखणं. कारण या सीमेवर राहणारे जे लोक आहेत ते एक प्रकारे आपल्या सिक्युरिटी फोर्सेसना इंटेलिजन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्याचबरोबर बॉर्डर स्टॅबिलाईज करण्याचं कामसुद्धा हे बॉर्डर विलेजेस करत असतात आणि त्यामुळे येथील स्थलांतर रोखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि या व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या अंतर्गत आपण शेवटच्या गावाला पहिले गाव मानलेलं आहे. लास्ट विलेज इज फर्स्ट विलेज असं म्हणून आपण जे बॉर्डर विलेजेस आहेत त्यांचं जे महत्त्व आहे ते आपण इथे व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या अंतर्गत अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर हा आपले जे गृहमंत्री आहेत त्यांचा हा कोट आहे तो तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये लिहू शकता. एक सुरक्षित सीमा, समृद्ध सीमा प्रदेश आणि जागरूक समाज मिळून देशाला खऱ्या अर्थाने सुरक्षित बनवू शकतात. सुरक्षित सीमा म्हणजे जिथे एक कार्यक्षम बॉर्डर गार्डिंग फोर्स असते. समृद्ध सीमा प्रदेश म्हणजे त्या सीमेवर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं असतं, तिथे चांगल्या उपजीविकेच्या संधी लोकांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. आणि त्याचबरोबर जागरूक समाज म्हणजे त्या बॉर्डर एरियामध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते जागरूक असतात. तर अशा प्रकारचा जो समाज असणार आहे तो देशाला खऱ्या अर्थाने सुरक्षित बनवू शकणार आहे. हे आपल्या गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि याला तुम्ही कोट म्हणून आन्सर्समध्ये यूज करू शकता. तर आत्तापर्यंत आपण या ज्या स्लाईड्स पाहिलेल्या आहेत तर त्यामधून तुम्ही तुमच्या नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टींची व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. तर बॉर्डर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा जो प्रोॲक्टिव्ह अप्रोच पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे जे क्वाड्रँग्युलर सिक्युरिटी ग्रिड पाहिलेलं आहे, त्याचबरोबर डेमोग्राफी मिशन जे पाहिलेलं आहे, त्याचबरोबर स्मार्ट बॉर्डरची जी प्रणाली आहे आणि त्यानंतर हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम, या गोष्टी जर तुमच्या नोट्समध्ये नसतील, बॉर्डर मॅनेजमेंटच्या नोट्समध्ये या गोष्टी नसतील तर त्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. त्यानंतर दुसऱ्या आर्टिकलच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ॲग्रिकल्चरमधला जो तंत्रज्ञान मोहीम नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्ही सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमची जी बेसिक माहिती आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करतो त्याची माहिती, मग त्यामध्ये फार्म मशिनरी बँक्स असो किंवा कस्टमायरिंग सेंटर्स असो किंवा हायटेक इक्विपमेंट हब असो किंवा शेतकऱ्यांची कपॅसिटी बिल्डिंग असो की त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढवणं असो, या सर्व गोष्टी ज्या आपण सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमच्या अंतर्गत ज्या करतो त्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन स्कीमचा जो बेसिक डेटा आहे, मग निधी विभागणी असो किंवा खरेदी अनुदान असो किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग कस्टमायरिंग सेंटर्स असो किंवा फार्म मशिनरी बँक्स असो, त्याच्यासाठी आपण कोणकोणते अनुदान देत आहोत, ही जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. ही माहिती प्रिलिमच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर 2014-15 ते 2025-26मध्ये आपण कोणकोणती प्रोग्रेस केलेली आहे या मिशनच्या अंतर्गत हा डेटासुद्धा महत्त्वाचा असणार आहे. तर तंत्रज्ञान मोहीमच्या नोट्समध्ये जर हा डेटा नसेल तर हा जो डेटा आहे तो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. त्यानंतर ई गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून हा जो भारतनेट प्रोजेक्ट आहे किंवा हा जो समृद्ध ग्राम उपक्रम आहे हे दोन्ही महत्त्वाचे असणार आहेत. याची जी बेसिक माहिती आहे ती तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून हा जो WSIS पुरस्कार 2026 जो आपल्या समृद्ध ग्राम उपक्रमाला मिळालेला आहे तो महत्त्वाचा असणार आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो एनेबलिंग एन्व्हायरमेंट या श्रेणीच्या अंतर्गत आपल्या
समृद्ध ग्राम उपक्रमाला मिळालेला आहे. आणखी एक डिटेल द्यायची राहून गेली होती. हा जो उपक्रम आहे तो युनायटेड नेशनची जी स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, जिचं नाव आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, यांच्यामार्फत हा जो पुरस्कार आहे तो आयोजित करण्यात आलेला होता. तर ही जी फॅक्ट आहे ती प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमधून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओखाली तुमचे फीडबॅक किंवा तुमच्या कमेंट्स नक्की सोडून जा. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.